तरुणांना रोजगार देण्याचं यांनी आश्वासन दिलं होतं। महाराष्ट्रामध्ये आता तरुणांच्या आत्महत्या वाढल्यात। आपण यांनी मुख्यमंत्री काही लोकांना तरुणांना काम लावून यांनी त्यांना कामावर लावलं होतं। निवडणुकीचा त्यांचा सरकारच्या कामाचा प्रचार करायला लावलं होतं आणि जसे निवडून आल्यानंतर त्यांना म्हणाले की आम्ही असं बोललोच नाही, खोटं बोलायचं काम केलं। त्यामुळे या राज्यामध्ये एक फसवं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे। महागाई कमी करण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे। महागाई रोज वाढवत आहे। शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांना लाईट द्यायला हे सरकार तयार नाही आणि घोषणा करतात आहेत, मोठ्या मोठ्या घोषणा करतात आहेत। आणि म्हणून या अधिवेशनानं एक गोष्ट आपण पाहिली असेल, कबर ते कामरांतक हे अधिवेशन त्या पद्धतीनं चालवलेलं या सरकारने। मुद्दामून जनतेचे प्रश्न दिशाभूल करण्यासाठी कबरेचा प्रश्न आणला आणि शेवटी कामरांचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण करून या सरकारच्याच मंत्र्यांनी आणि आमदारांनी सभागृह अनेकदा बंद पाडण्याचं पाप केलेलं आहे। त्यामुळे हे सरकार जनतेची दिशाभूल करणारं आहे आणि हे बजेट अधिवेशन या महाराष्ट्राच्या जनतेला काही देऊ शकलं नाही। हे या अधिवेशनातून आपण सगळ्यांचे प्रश्न मांडले आणि या ठिकाणी प्रश्न मांडून सुद्धा जे विरोधकांनी येते प्रश्न मात्र ऐकले नाहीयेत। सातत्याने विरोध आहे तो फक्त केला। पुढील 25 वर्ष ते फक्त विरोधच करत राहणार असं देखील म्हणतात। रावणाचाही गर्व त्याला खाली आणलेलं आहे। गर्वाचं घर खाली होते। हे सरकार बेईमानीने निवडून आलेलं आहे, हे इमानदारीने नाही। म्हणून मी मगाशी सरकारला सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या बायलेटवर घ्या, म्हणजे तुमचं किती जनमत आहे तर राज्यातली जनता तुम्हाला दाखवेल। त्यामुळे या सरकारने जनतेला फसवलेलं आहे। आम्ही जनतेचे प्रश्न उपस्थित केलेत, पण जनतेच्या प्रश्नाला उत्तर न देण्यासाठी कबरेचा प्रश्न आणला आणि कबरेवरून कामरांपर्यंत आले, असं या सरकारची भूमिका आहे। विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक बहुमत तुम्हाला जनतेनेच दिलं नाही असं पण आता सत्ताधारी बोलतात। ते लोकांची धुळफेक करतात आहे, जनतेची धुळफेक करतात आहेत। महाराष्ट्राच्याच विधानसभेत, मी दुसऱ्या विधानसभेचं नाही सांगणार, आता दिल्लीमध्ये यांचे 3 आमदार निवडून आले होते दिल्ली विधानसभेत, तरी यांना विरोधी पक्षनेता मिळाला। पण महाराष्ट्रामध्ये एकदा नाही, जवळपास 9दा 20पेक्षा कमी आमदार असताना सुद्धा 7-7 आमदार असताना सुद्धा या विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता काँग्रेसने दिलेला आहे। त्यामुळे नाचता येत नाही, अंगण वाकडं आहे आणि नियमाचा खोटा प्रचार करायचा आणि एकीकडे संविधानाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आणि त्या माध्यमातून संविधानालाच नाही मानायचं, हे या सरकारचं धोरण आहे। आणि म्हणून विरोधी पक्षनेता या अधिवेशनामध्ये हे सरकार मुद्दामून त्यांनी होऊ दिलेला नाही आणि लोकशाहीचा गळा घोटलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।